गोलंदाज तुम्ही पाहू शकता. गोलंदाज मार्क तुम्ही पाहू शकता. प्रवेश कोळी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. खेळून काढेल तो म्हणजे अतुल. पहिला चेंडू सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू जाते वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला चौकार. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फायनल लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे फील्ड करतात. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. दोन धावा सुरेखरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे 6. पुढील चेंडू पाहू शकतो. हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. गती खूप होती या चेंडूमध्ये. अतुलला चेंडू काहीचा समजला नाही. चेंडू जातो तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. बघा या स्पर्धेचे सर्व विष्णू सिंगोले यांचा मित्रपरिवार खूप मोठे आहेत. त्यामधूनच एक नामचीन मित्र म्हणून विशाल निकाल जे आलेले आहेत याच स्टेजवर येऊन बसायचे. आयोजकांनी आम्हाला विनंती केली. हो हा चेंडू सुरेख चेंडू होता. अतुलला काहीसा चेंडू समजलेला नाही. चेंडू चाललाय तो म्हणजे 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे 7. बघा रिव्ह्यू नसणार आहे. आयोजक आम्हाला सूचित करतायत का रिव्ह्यू नसणार आहे. ऑन फील्ड अंपायरचा जो काही डिसिजन असेल जर यदा कदाचित पंचांना वाटला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे तरच रिव्ह्यू आपण बघू शकतो. धावसंख्या 1 ने पुढे 7. आता मात्र लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्ही मैदानाच्या पाहू शकता. तुम्ही फलंदाज असेल तर म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अतुल आणि एका बाजूला असेल तर म्हणजे सौरभ. बघा आयोजक आमच्यापर्यंत जी सूचना पोहोचवतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑन फील्ड अंपायरने डिसिजन दिलेला आहे. रिव्ह्यू अलाउड केलेला नाहीये. जर यदा कदाचित पंचांना वाटला तर पंचा तुम्ही आयोजकांशी येऊन बोलू शकता. प्लीज बेवन तुम्ही यायचं जरा. रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. ऑन फील्ड अंपायरने जो डिसिजन दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल. याची नोंद घ्यायची आहे. चला मॅच चालू करायचे. मॅच थांबवू नका. प्रवेश प्लीज. बघा तुमची दगदग धावपळ आम्ही समजू शकतो परंतु आयोजकांना हा चेंडू खोला टाकला होता. सौरभ याला चेंडू काहीसा समजलेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता.
आणि चेंडू जातोय तो म्हणजे निर्धाव. 5 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा हा देखील चेंडू सुरेख होता. जसा चेंडू पाडला तसा चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावेवर बिन गड्याच्या मोबदल्यात. तुम्हाला परंतु इकडे कव्हर करायचंय. तो जो कपडा आहे तुमच्यासोबत तो जरा ओव्हर घ्यायचा आहे प्लीज. यथोचित सन्मान अतिथी देवभव तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक लहान मोठ्यांचा सत्कार केला जाते. पंच सामना चालू ठेवायचा आहे. सामन्यात कोणत्या प्रकारचा व्यत्यय आणू नका. वेळेच्या अभावी आपल्याला अजून बरेच सामने कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. गतीमध्ये मिश्रण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे 8. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता देव याला पाहू शकता. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने खेळाडूंसाठी आणि देखील गोलंदाजासाठी देखील एक परीक्षाच असते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागतं. पण मात्र देवच्या माध्यमातून एक विशिष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहू शकता तुम्ही सजवलेला आहे. एक पाहू शकता मिड ऑफ मिड ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. थर्ड मॅन गली एक्स्ट्रा कव्हर आणि पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू डॉट खेळतोय सौरभ नक्की करतोय तरी काय. निर्धारित 4 षटकांचे हे सामने आपण पाहतोय आणि 4 षटकांमध्ये सौरभ आतापर्यंत सलगचा तिसरा चेंडू डॉट खेळतोय. हो पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट. परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेण्यापासून दोन्ही फलंदाज चुकत नाही. धावसंख्या एक्का दुक्का करत पुढे चालत असताना 9 धावा. जर सामन्यामध्ये तुम्हाला एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर इथून तुम्हाला हाणामारी करावी लागेल. हो पुन्हा एकदा कट शॉट लेट कटचा सामना खेळलेला फटका होता आणि चेंडू जातो तो सर गली. देव फुलरलेचा चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा दिली बिहाइंड द स्टंप खेळलेला प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय का हा चेंडू असणार आहे नो.
18. ओके, 18 धावा. पुन्हा एकदा खोला टाकलेला होता. गॅप शॉट सिलेक्शन. 1 बाउन्स सोड ड्रॉप. 4 धावांसाठी आलेला. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. धावसंख्या पुन्हा चेंडू निर्धाव फेकले होते. चौथ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली. तदनंतर आलेला चौकार, मग आलेला 9+4 आणि त्यानंतर आलेला हा सलग चौकार. फलकावर एकवटलेले आहेत. त्या 22च्या 22 धावा मला वाटतं अतुलच्या असतील. पुन्हा एकदा लॅपस्टॉप खेळण्याचा प्रयत्न. कॅच उडवलेले आहे. चुकीचा जजमेंट, चुकीचा अंदाज आणि धावसंख्या 1 पुढे 23. तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीने 23 धावा कुठून काढल्या ते म्हणजे कमलेश 11 या संघाने. कमलेश खटारे DGP ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस सदरक्षक नायक हलनिग्रह नाय. पाहू शकता तुम्ही, खेळाची आवड, क्रिकेटची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन आलेली आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा एक पुरस्कृत केलेला संघ होता आणि आजही त्यांनी आपला छंद जोपासलेला आहे. आजही त्यांनी एक संघ पुरस्कृत केलेला आहे. चला मित्रांनो, सामना स्पीडअप करायचा आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका तुम्ही क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. आम्हाला कोणत्याही संघावर, कोणत्याही खेळाडूवर अन्याय करून द्यायचा नाहीये, कारण आतापर्यंत वाढलेले आहेत 3. अजूनही आपल्याला 7 सामने कव्हर करायचे आहेत, याची नोंद घ्यायची. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. सिंगल घेतलेले आहे. दुसरीचा प्रयत्न. विकेट डोक्यात आहे ते, परंतु गुड रनिंग बॅटमॅन विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 4 व्हीलर वाल्यांना विनंती करतो, मैदानाच्या मागून गाडी घेऊन जायची. पुन्हा एकदा लॅप स्टॉप खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस निराशा पाहायला मिळते अतुलच्या चेहऱ्यावर. बघा, जे कोणी 4 व्हीलर्स असतील, 2 व्हीलर्स चालक असतील, वाहन चालक यांना विनंती करतो की तिथे नेटची फायबर वायर आहे आणि कॅमेऱ्याची फायबर वायर आहे. वारंवार तुम्ही त्याच्यावरून गाडी घेऊन जाताय, त्याचा दुष्परिणाम आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि हा चेंडू, हा पंपूल झेल उडालेला आहे. पाहूया, झेलपर्यंत पोचलेले आहेत. तू मैं आणि शेवटच्या क्षणी टिपलाय झेल आणि फलंदाज होते फेल. अतुल बॅक टू द पॅव्हिलियन.
This is the tribute to Talaiwa. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईड. धावसंख्या देखणे भर मागील षटकामध्ये देखील 14 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात आदित्याने स्लोअर वन होता, झेल उडवलेला आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक उचलतात, फील्ड करतात, तोपर्यंत एकच धावेवरती समाधान. आणि आता मात्र आलेलं आहे सौरभ, ज्या सौरभने आत्तापर्यंत आपल्या बॅटमधून एकही धाव घेतलेली नाही आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, केव्हाही कमबॅक करू शकतो. आदित्याचा पुढील चेंडू, हा चेंडू सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा गडी बाद. हल्ला मचेगा, ये हो टगर वो हो टगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आट चमाइला, आइला रे आइला आट चमाइला. पप्पो का कोई पप्पो कोई पप्पो कोई पप्पो ही से
किस नहीं क्राइसिस है? तुम दोनों भाई बहन हो. दीपक यांचा उंचवून मारण्याचा प्रयत्न होता परंतु Siblings? चेंडू जातो तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जसा चेंडू पडला स्विंग आणि मिस आपल्याला पाहायला मिळतोय दीपक यांच्या माध्यमातून. धावसंख्या 30-30. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतो दीपक याच्या माध्यमातून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. फेस करणार दीपक. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. सुरेख फाईन लेगच्या दिशेने घेऊन काढलेला आहे. पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. $38. आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत का जो दुसरा सामना आहे तो अगोदर खेळवण्यात आहे कारण विनर जो संघ आहे त्यांना थोडंसं ब्रेक सुद्धा लागेल आणि सामने देखील सुरळीत खेळावे लागतील. हा देखील चेंडू खोलात होता. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चुकीचं अनुमान तिथे लावलेलं आहे आणि सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळते दीपक गीते यांच्या बॅटमधून. धावसंख्या 4. व्यावसायिक संघांमध्ये देखील दीपकची वर्णी लागते. तोच दीपक. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेखरित्या पायावरच्या चेंडूचा फ्लिक केलेला होता. झेल उडालेला आहे. झेल ड्रॉप झालेला आहे तिथे आणि अशा प्रकारे सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. 44 आणि तब्बल 45 धावांचं आवाहन ठेवलेलं आहे ते म्हणजे आशु प्रतिष्ठान या संघाला.
आई एकविरा गुरवली आई एकविरा कल्याण ग्रामीण त्यांच्या विपक्ष तुम्ही पाहू शकता भूमिक 11 दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे. कल्याण ग्रामीण संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. भूमिक 11चा कर्णधार यायचा आहे प्लीज जरा. बघा मनीष मस्कर आलेले आहेत JV स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि तत् समवेत आमचे जोडले गेले आहेत आदित्य पार्टे दोन्ही JV स्पोर्टचे सर्वे सर्वा आहेत. समालोचन कक्षाशी नाणेफेक करून घ्यायचे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू शकतो. भूमिक 11 कल्याण त्यांच्या विपक्ष तुम्ही पाहू शकतो. कल्याण ग्रामीण जॉर्डन 11 जॉर्डन यांनी पुरस्कृत केलेला संघ यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. चला मी महेश पाटील यांना विनंती करतो की यापुढील होण्याचा नाणेफेक करून घ्यायचे. आई एकविरा कल्याण ग्रामीण त्यांच्या विपक्ष तुम्ही पाहू शकता भूमिक 11 कल्याण. चला पाहू शकतो आपण 45 धावांचं एक आव्हान आपण ठेवलेलं आहे ते म्हणजे आशू प्रतिष्ठान या संघापुढे. बघा चला दीपकजी सवाडी थोडासा आपल्याला आवाज आपला पोहोचत नाही आमच्यापर्यंत. आम्ही नाव घेते सूरज मनोज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मनोज पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला असेल फलंदाज बाबू. हा चेंडू सुरेख होता. चेंडू पडला आणि गोळीच्या वेगाने जाऊन यष्टीरक्षक सागर गायकवाड यांच्या हातामध्ये जाऊन विसरला.
आपण पाहू शकता एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. सुरुवात तर चांगली झाली, पाहूया शेवट कशा प्रकारे होतोय. स्ट्राईकला बाबू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्वतः कर्णधार कमलेश कठारे झेल खाली. एक स्मित असं देत झेल टिपलेला आहे. संवेद शशी उर्फ कपिल देव सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू मनोज याचा. स्ट्राईकला ना आदित्य. हा चेंडू हाफ ट्रॅक करता पुन्हा एकदा झेल उडालेला आहे, परंतु यावेळेस चेंडू जातो तो म्हणजे नो मॅन्स लँडमध्ये. गॅप शॉट सिलेक्शन. पॉईंट रिझन मधून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी आलेला हा पहिला चौकार. यावेळेस मात्र नशिबाचा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुन्हा एकदा सलगचा बॅक टू बॅक सेकंड इन रो आलेला हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते म्हणजे पंच काय आम्हाला गाडी बाजूला काढायची. ओके. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला एक 4 व्हीलर आहे, त्यावर बघा समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जी कोणाची 4 व्हीलर कार असेल ती त्यांनी तिथून साईडला घ्यायची प्लीज. खेळाडूंना त्याचा त्रास होते. दीपक गीते आम्हाला वारंवार सूचना करतात की 4 व्हीलर बाजूला घ्यायला सांगा. मनोज यांची सुरेख कामगिरी. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालं, त्यानंतर 2 चौकार. हा चेंडू सुरेख गुडवेल स्पॉटवर चेंडू हाताळला होता. जसा चेंडू पाडला फलंदाजाला चेंडू काहीसा समजला नाही आणि बॅटची स्लाइटली इनर एज घेऊन चेंडू जातो तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. गडी बाद होते. ज्या खेळाडूने आल्या आल्या 2 चौकार लगावून आपल्या संघाची धावसंख्या स्टेबल केली होती तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर.
करण्यात येतोय. त्यापैकी एकंदरीत 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मेंडेटरी पॉवर प्लेचे षटक 38 सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील डीपमध्ये. वॉरियर ऑफ नानकर अर्थातच अक्षय थेटे आपण पाहतोय मिड विकेटला. यावेळेस 50 वेग होता. मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. मनोज, त्यानंतर दीपक गीते उर्फ बेवन आणि अक्षय थेटे अशी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मध्ये आहे अतुल देखील एक नावाजलेला खेळाडू आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला पाहायला मिळतोय. रिव्हर्स हिट स्विच हिट मॅसिव्ह हिट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार गेला. यावरती 6 धावांची मोहर होती. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. स्पीडअप अपेक्षित असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. स्पीडअप अपेक्षित असेल. बेवन आपल्याला पाहायला मिळतील. दीपक आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 15 वरती. 15 रन ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती दीपक पाहायला मिळतील. विजयासाठी 18 चेंडू आणि 30 धावेंची गरज आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यावरती थोडंसं वळण घेतोय आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती अजून एक होतीये. बॅक टू बॅक चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये बेवनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. सरफराज ज्याच्यावरती पूर्ण प्रकारे जाळा बिन्यामध्ये यश मिळतं बेवनला आणि आपण पाहतो बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. स्ट्रायकर एंड वरती सरफराज आपण पाहतोय मॅन फ्रॉम खोनी. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. या मॅच मध्ये एकंदरीत
45 धावांचं टार्गेट. त्यापैकी पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. यावेळेस कॅचची संधी, डाऊन दी बॉल, फिल्डर आले, कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. मॅन फ्रॉम कोणी सरफराज ज्याला जीवनदान मिळते आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही पुढे जाती जाऊन पोचली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत जर विचार केला तर या इनिंग मध्ये आपण पाहतोय या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहायला गेलं तर चेंडू टप्पा खातोय आणि त्यानंतर वळण देखील घेतोय आणि अतिरिक्त टेक ऑफ देखील चेंडूला मिळतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती. अजूनही अक्षय थेटेची ओव्हर देखील येणं शिल्लक आहे. अक्षय थेटे वॉरियर ऑफ नानकर. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. 18 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि त्यानंतर 52च्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही विजयासाठी मी म्हणेल खूप सारा डोंगर सर करणं गरजेचं असेल. एकंदरीत 27 धावा अजूनही बनवाव्या लागतील. 12 चेंडू आणि 27 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 12 चेंडूंमध्ये 27 धावा बनतील की नाही येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ इथून विजय प्रस्थापित करेल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. मॅन फ्रॉम आयगाव देव क्रिकेट संघ नानकर, वॉरियर ऑफ नानकर अर्थातच अक्षय थेटे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. एक अप्रतिम असा खेळाडू, दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता. त्यासोबतच जर विचार केला तर स्लोअर वन आणि क्विक वनचा वापर ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. व्हेरिएशन किंग. इथे पहिलाच चेंडू आपण पाहतोय. आपटण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यावरती बाहेर निघाला आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल येतोय. 19 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर हा पंचांच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. टीमची टोटल 19. यावेळेस लॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न मात्र डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतील अतुल असतील यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती. कार्तिक तुझा मोबाईल खाली पडलेला होता आय थिंक. नंतर इथे ये, लॉक खोल आणि घेऊन जा. बघा आमच्यावर पण जिम्मेदारी असते त्यामुळे लॉक खोल आणि घेऊन जा मोबाईल. इथे फटका चांगला हुक केलेला स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुक केला आणि त्यानंतर एका टप्प्यावरती बॉल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत येतोय हा दर्जेदार स्ट्रोक. फिल्डरनी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. धावसंख्या 24 पाहायला मिळेल विजयासाठी. अजूनही 10 चेंडूंमध्ये 21 धावेची गरज आपण पाहू शकतो. 10 चेंडू आणि 21 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती 21 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 2 पडला पहिला बॉल. पहिले 2 धावले ते. पहिले 2 धावले. पहिले वाईड गेला 2 धावले. 2 धावले. ठीक आहे थोडंसं करेक्शन आपण करतोय.
25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हरकत नाहीये, उन्हाचा तडाखा बसतोय, मशीन देखील गरम होत असताना पाहायला मिळते आणि त्यानंतर बंद पडते. आपण तर माणसं होत, कधी कधी चुका होतात. कारण इथे चांगला असं थ्रो आपल्याला पाहायला मिळालं, मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा 2 धावेची मदतीने 27 धावा धावफलकावरती. अक्षय थेटे म्हटलं तर डानकर गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू, मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारी मॅच, एका बाजूला जॉर्डन 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल भूमिक 11. असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळी स्लोअर वन चेंडूला पिक केला आणि त्यानंतर अलॉंग द बी चेंडूला स्टिअर केलंय. एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाती 1च्या मदतीने जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हर मधला. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. सार्थक देशमुख यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. आज सार्थक इथे कसं उगवला हा मोठा प्रश्न आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाचं नाव सांगायचंय. अक्षय, गोलंदाजाचं नाव. माने. आम्हाला काय नाव सांगा. चांगला चेंडू पाहायला मिळतो. भरधाव वेगाने टाकलेला चेंडू होता. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. थ्रो थोडासा वाईड होता, मात्र पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. ओव्हर स्टिपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चला, पंचांशी वाद घालायचं नाहीये. पंचांशी वाद आपण घालायचं नाहीये. अक्षय, रिक्वेस्ट आहे, चला फिल्डिंगला लागा. कमल एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 31 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज, 6 चेंडू आणि 14 धावांची गरज पाहायला मिळेल. डीप मध्ये आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बेवन पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेटला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मागचा चेंडू देखील याच प्रकारे टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र लोवा फुलटॉस पाहायला मिळाला. मात्र यावेळेस ॲक्युरेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा जर विचार केला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावेची गरज. यावेळेस देखील चांगला चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाजाने इष्ट दाखवल्या आणि त्याच इष्ट गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन लागत असताना आपण पाहू शकतो तिसरा झटका. यांचे मित्र सार्थक देशमुख यांची उपस्थिती पाहायला मिळते. सार्थक माझ्या मामाचा मुलगा आहे आणि एक अप्रतिम असा क्रिकेटर देखील आहे. यंग टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून त्याची देखील ओळख आहे. लेदर क्रिकेट जास्त खेळतो, मात्र टेनिस क्रिकेट कमी खेळतो. विकेट पडत असताना पाहायला मिळते विजयासाठी अजूनही 14 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 14 धावेंची गरज पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. आदेश यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि आदेश आपण पाहतोय ना, मी सब रजिस्टर ऑफिसर्स प्रीमियर लीग कव्हर करत होतो 2 हप्त्यापूर्वी. त्यावेळेस या आदेशने 4 मॅचींमध्ये मोर दॅन 200 रन बनवले होते. एका मॅचीला 76, एका मॅचीला 67, 3 हाफ सेंचुरी मारल्या होत्या. एका मॅचीला 55 आणि एका मॅचीला 38 बनवलेले. त्यामुळे वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून ह्या खेळाडूची देखील ओळख आहे. सब रजिस्टर ऑफिसर्स प्रीमियर लीग गव्हर्नमेंटची ती स्पर्धा होती आणि त्यामध्ये चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली होती. ते फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय. लागत असताना अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 4था झटका. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो संघाला. दोन चेंडू आणि 13 धावेची गरज. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, कल्याण ग्रामीण एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख रुपेश बासरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. दादा सरकार या नावाने सुपरिचित आमचे रुपेश दादा, त्यांचं सहर्ष असं स्वागत. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने आपण पाहू शकतो सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल. जे मात्र कमलेश 11 या संघाने. वेल प्लेड कमलेश 11 अँड हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत आशु प्रतिष्ठान या